नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपल्याला 21 जानेवारी 2025च्या निमित्तानं नीट UG 2025 मध्ये सर्वात लेटेस्ट अपडेटसाठी मी तुमच्यासमोर आलोय। नीटची परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे, परंतु त्याच्या अगोदरच काही फॉर्म्स हे नीटच्या MBBS BAMS BHMS किंवा इतर कोर्सेससाठीचे ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होत असते आणि त्यामध्ये काही राज्य आहेत, त्यामध्ये एक कर्नाटक हे एक राज्य आहे, त्याचबरोबर दुसरं जे राज्य आहे ते म्हणजे केरळ वगैरे। आता गेल्या वर्षी 2024 पासून कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशनचे फॉर्म भरण्याची KCETची फॉर्म भरण्याची सुरुवात ही नीटच्या परीक्षेच्या अगोदर सुरू झालेली होती। यावर्षी सुद्धा KCET त्याला आपण कर्नाटकामध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS BAMS BHMS BDS त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी BSc नर्सिंग किंवा D.Pharm B.Pharm या सर्व कोर्सेससाठी एक आणि इंजिनिअरिंगसुद्धा म्हणजे सर्वांसाठी एकच फॉर्म त्यांच्याकडे आहे। त्यामुळं हा KCETचा किंवा कर्नाटका काउन्सिलिंगचा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना भरायचा आहे, खरं तर हे अगोदर काउन्सिलिंग सुरू झाले। काउन्सिलिंगची प्रोसेस हे रिझल्टच्या नंतर असते, महाराष्ट्राची तर रिझल्टच्या नंतर सुरू होत असते, परंतु ओपन स्टेट्समध्ये म्हणजे आपण ओपन डोमिसाईल म्हणजे ज्या कोणत्याही प्रकारचं डोमिसाईल असेल तुमचं, म्हणजे भारत देशातील कुठलंही डोमिसाईल असेल तर त्या ठिकाणचं ॲडमिशन घेण्यासाठी काही राज्य असतात, त्याला आपण ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो। या प्रोसेसच्या मध्ये कर्नाटका हे एक राज्य आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BMSसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 23 जानेवारी 2025 पासून ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्याला 2,500 रुपये म्हणजे 2,500 रुपये भरून सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। गेल्या वर्षीचा MBBSचा लास्ट कट ऑफ जर पाहायला गेलं तर 550 किंवा 49च्या आसपास राहिलेला आहे। या ठिकाणी दरम्यान 20% सीट्स असतात। एकूण 35 MBBSचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की जे सर्वात जास्त कॉलेज असणारं भारत देशातील 2 नंबरचं राज्य आहे। यामध्ये 35 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की जे उत्तम एज्युकेशन देण्यामध्ये भारत देशामध्ये पहिला नंबर लागतो। त्या कर्नाटक राज्याची ॲडमिशनची प्रोसेस किंवा काउन्सिलिंगची प्रक्रिया नीटचा फॉर्म भरल्यानंतर NTA रिझल्ट परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आपलं जे नीटचं स्कोअर कार्ड आहे ते अपलोड करण्यासाठी संधी देण्यात येत असते आणि त्यानंतर आपल्याला जे काही प्रक्रिया आहे ॲडमिशन प्रक्रिया आहे ती करता येत असते। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये कोणतंही MBBS BMS BUMS कोणत्याही प्रकारचं ॲडमिशन घ्यायचं असेल अशा तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांनी तुमचं डोमिसाईल किंवा रहिवासी महाराष्ट्रातलं असू दे किंवा कुठलंही असू दे तुमच्यासाठी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे आणि ती प्रक्रिया 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे। आपण ती काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे। ते पेड काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याकडे 5,000 रुपये फीज आहे। या ठिकाणी एकूण MBBSचे 35 कॉलेजेस आहेत आणि BMSचे जवळपास 120च्या आसपास प्रायव्हेट कॉलेजेस आहेत। ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही, म्हणजे तुम्हाला मेरिटमधलं पण बेनिफिट मिळत नाही, त्याचबरोबर तुम्हाला फीजमधलं पण बेनिफिट मिळत नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागते। MBBSसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 12 लाख रुपये पर इयर फीज म्हणजे दरम्यान 4.5 वर्षासाठी पाहायला गेलं तर दरम्यान 54 लाखामध्ये संपूर्ण MBBSचा कोर्स आणि हॉस्टेल मेस पकडलं तर दरम्यान 60 लाखामध्ये आपल्याला या ठिकाणी 20% सीट्समध्ये ॲडमिशन होत असतं। या सगळ्या राज्यामध्ये 50% आता कर्नाटक राज्यामध्ये 50% सीट्स हे मेरिटनुसार भरले जात असतात आणि 20% सीट्स हे ओपन डोमिसाईलसाठी असतात, म्हणजे सर्व प्रकारच्या डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरून आपल्याला या ठिकाणी मेरिट बेसिसवरती रजिस्ट्रेशन करून आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घेत असतं। पहिल्या राऊंडमध्ये विक्रमी 611 एवढा कट ऑफ प्रायव्हेटचा लागला होता, परंतु मधल्या सेकंड राऊंडमध्ये 549 पर्यंत आला
नंतर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा हा व्हेरिएशन्स राहिलं. मी तुम्हाला त्या गोष्टी सर्व सांगेलच, परंतु यावर्षी तो 500च्या आसपास राहील. दरम्यान 10 ते 12 लाख रुपये पर इयर आणि हॉस्टेल मेस 1.5 लाख रुपये भरण्याची इच्छा असणाऱ्या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना जर कर्नाटकमध्ये ॲडमिशन MBBSसाठी घ्यायचं असेल किंवा जस्ट इलिजिबलपासून कितीही जास्त मार्क्स असतील आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ॲडमिशन होणार नाही असं वाटत असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच फॉर्म कर्नाटका CETचा असतो. त्याला आपण नीट UG 2025च्या सर्व मेडिकल कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी उपयोगी होतो. हा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली. ज्या ज्या विद्यार्थ्यांना भरायचे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपण तुम्हाला कर्नाटकाची काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण करून देण्याचा कन्सेप्ट पूर्ण करू. त्याचबरोबर अगदी कुणालाही न प्रोसेसमध्ये भाग न घेता किंवा डायरेक्ट कॉलेजशी न संपर्क करता सुद्धा 30 ते 32 लाख रुपये पर इयर फीज भरून सुद्धा, म्हणजे दरम्यान 1,40,00,000 सुद्धा जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा MBBSचा कोर्स आपल्याला कंप्लीट करण्याची कन्सेप्ट आजपर्यंत झालेला आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा जी हेक्टिक प्रोसेस आहे त्या हेक्टिक प्रोसेसपासून दूर करण्यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रातील आणि आपल्या यूट्यूबच्या सर्व तमाम विद्यार्थी आणि पालकांनी कर्नाटका CETचा फॉर्म सर्वजण भरून घ्या. 2,05,500 रुपये या ठिकाणी फीज आहे. त्याच्यासाठी काही गोष्टी लागतात ते मी तुम्हाला त्यावेळी सांगेल. आपला ग्रुप तयार झालेला आहे. पेड काउन्सिलिंग कर्नाटका असं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 5,000 रुपये फीज भरावी लागणार आहे आणि ती भरून आपल्याला कर्नाटकच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि ॲडमिशनपासून ते संपूर्ण इत्थंभूत पुढच्या 6, 7 किंवा 1 वर्षभरापर्यंत संपूर्ण कर्नाटकच्या काउन्सिलिंगच्या MBBS BMSच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत होईल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आपला जो मार्ग पुढचा सुकर आहे तो व्हावा असं वाटत असेल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. निश्चित तुम्हाला तुमचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल आणि तुम्हाला आमच्या मदत होईल आणि तुमच्या इच्छित साध्यापर्यंत सिद्ध जाण्यासाठी आपला हा चॅनल मदत करेल, आमची टीम पण मदत करेल. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.